Hello, good morning, Standard 4th students. Myself is Nashiket Kalesar Manurkar Maharaj English School, Shirur Kasa District, Bid. We are going to learn Standard 4 subject English and chapter name is 6. It's only a matter of practice. बघा आपण जो एस्टरडेचा व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 म्हणजे टू टू पॅरेग्राफ या ठिकाणी आपण काय केलेले आहेत बघितलेले आहेत. फक्त आपल्याला आता पुढे जायचं पण त्या अगोदर थोडंसं प्रिव्हियस लॉंग ॲगो इन अ फार अवे चायना व्हेअर चायना आणि त्या ठिकाणी देअर लिव्ड अँड आर्चर कॉल्ड चेन ऐवजी हू चेन याओजी. जो त्या ठिकाणी आर्चर होता कोण चेन याओजी. ही वॉज व्हेरी स्किल्ड आर्चर अँड कुड परफॉर्म वंडरफुल फिट्स ऑफ आर्चरी. तो आर्चर होता म्हणजे जबरदस्त होता. तो कसा होता व्हेरी स्किल्ड एकदम कौशल्यपूर्ण होता. त्याला सर्व त्यामध्ये धनुर्विद्यातली सर्व त्या ठिकाणी जी कौशल्य असतात ती पूर्ण येत होती. ही कुड hit the target precisely at the center even when it was placed at very long distance. जर एकदा त्यांनी सेंटरला आपलं गोल धरलं तर त्या ठिकाणी कुठंही जर बाण सोडला तर तो त्या ठिकाणी छेदूनच जात होता. त्याच्या म्हणजे एक या ठिकाणी पॉझिटिव्ह थिंकिंग आहे बघा त्याची. ही लाईक्ड टू शो ऑफ हिज स्किल टू ॲडमायरिंग क्राऊड्स दॅट गॅदर अराउंड हिम. आणि तो ज्यावेळेस क्राऊड म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही गावात गेला आणि त्या ठिकाणी क्राऊड म्हणजे सकाळी सकाळी लोक असतात त्या ठिकाणी उभा राहायचा आणि काय करायचा तो त्याची आर्चरी त्याची स्किलफुल आर्चरी त्या ठिकाणी लोकांना दाखवायचा आणि लोक त्याचे कौतुक करायचे. त्याच्यामध्ये तो काय व्हायचा त्याच्यामध्ये इगो व्हायचा. फक्त त्या ठिकाणी निगेटिव्ह थिंकिंग होती की त्याला कळत नसतं की लोक त्याला मोठं म्हणलं म्हणजे त्याला वाटायचं मी आय एम अ व्हेरी ब्रिलियंट आय एम अ व्हेरी स्ट्रॉंग असं त्याला वाटायचं. मग शेवटी एके दिवशी ते प्रॅक्टिस करीत असताना त्या ठिकाणी एक अन ओल्ड मॅन त्या ठिकाणी आला स्टँडिंग ॲट द बॅक आणि त्या माणसाने त्या ठिकाणी बघितलं. तो कोण होता ऑइल सेलर होता म्हणजे तेल विकणारा. आणि त्याने बघितल्यानंतर सर्वांनी त्याच्या क्लॅप वाजवले पण त्याने कुठल्याही प्रकारे वाजले नाही. फक्त मान हलवून काय म्हणला इट्स जस्ट अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. फक्त एवढंच म्हणला की हे सर्व प्रॅक्टिसने झालं. चेन याओजी वॉज अनॉइड. आता बघा चेन याओजी वॉज अनॉइड. आर यू an archer yourself? Do you think anyone can do what I can do with my bow and arrows? No, sir, the old man replied. I am not an archer and I don't doubt your skill. All I said was everything's matter of practice. चेन याओजी वॉज अनॉइड. ज्यावेळेस त्यांनी हे ऐकलं की सर्वजण क्लॅप वाजतात हा वाजत नाही आणि त्यावेळेस तो त्या ठिकाणी सर्वात मोठ्याने म्हणला इट्स जस्ट अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. त्याला राग आला आणि तो म्हणला आर यू आर्चर युअरसेल्फ? तुम्ही स्वतःला काय आर्चर समजता? डू यू थिंक एनीवन कॅन डू व्हॉट आय एम कॅन डू विथ माय बाव अँड ॲरो? माझ्या धनुष्यबाण आणि माझ्या ॲरोवर तुम्ही डाऊट घेता? माझ्या स्किलवर घेता का? त्यावेळेस ओल्ड मॅन मला काहीच माहीत नाही. मी आर्चर नाही मी कोणीच नाही. मी तुमच्यावर डाऊट घेत नाही. फक्त मला एकच म्हणायचं की एव्हरीथिंग्स अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. हे सगळं तुम्ही प्रॅक्टिसने शिकलात. त्याच्या अगोदर विदाऊट प्रॅक्टिस कुठलीही तुम्ही मॅजिक केली नाही. प्रॅक्टिसने शिकलात. चेन याओजी बिकेम व्हेरी अँग्री. चेन याओजी बिकेम व्हेरी अँग्री. व्हॉट डू यू नो दॅट यू पास सच थॉटलेस कॉमेंट्स ऑन अदर पीपल? हू आर यू? चेन याओजी म्हणला खूप आणि शेवटी म्हणला याचे परिणाम तुम्हाला माहिती आहेत का? तुमचे जे थॉटलेस आहेत ना हे कॉमेंट्स याचे परिणाम तुम्हाला खूप भोगावे लागतील. तुम्ही कोण आहात? हू आर यू? प्लीज डोंट गेट अँग्री सर. आय एम अन ऑइल सेलर ॲज यू मस्ट हॅव गेस्ड फ्रॉम द गॉड्स. एव्हरी डे आय फिल these gods with oil and sell them. Over the years I have achieved some skill in filling the gods. If you allow I shall show it to you. प्लीज डोंट गेट अँग्री सर. तुम्ही रागावू नका. अहो मी कोण आहे? मी एक ऑइल सेलर आहे. मी या ठिकाणी एक भोपळा आणतो. त्या भोपळ्यामधून लोकांना दररोज काय करतो ऑइल देतो. फक्त माझ्याकडे एक स्किल आहे की मी कुठलंही साहित्य न वापरता त्या ऑइल म्हणजे डायरेक्ट खाली काय करतो खाली तुम्ही बॉटल धरता आणि मी डायरेक्ट वरून तुम्ही काय
मी काय टाकतो, तेल टाकतो एका छोट्याशा होलमधून. आणि जर एक लक्षात घ्या म्हटला, जर हेच जर तुम्हाला दिलं तर तुम्हाला जमणार नाही. कारण की आता बघा, आपण डायरेक्ट छोट्याशा होलमध्ये मोठ्या होलमधून कुठंतरी कुठंही ते बाकीकडे सांडणार नाही. मामा ग्राउल्ड चेन ऐवजी एव्हरीबडी वॉज क्युरियस टू सी व्हॉट वूड हॅपन नेक्स्ट. सगळेजण त्या ठिकाणी क्युरियस म्हणजे काळजीपूर्वक बोलते, कारण की आता चेन ऐवजी कदाचित याला एखादा बाण मारल्याशिवाय राहणार नाही. Patiently the old man set down an empty gourd on the ground. Then he put a small coin on the mouth of the gourd. In those days, small coins had a little hole at the center. Then the old man stood up, took some oil in his ladle, and began to pour oil into the gourd from a height. The oil went straight into the gourd through the hole in the coin. When the old man had finished filling up the gourd, he lifted up the coin. Not a trace of oil could be seen on it. त्या ठिकाणी पेशंटली त्याने तो गॉड ठेवला, एम्प्टी गॉड, आणि गॉड ठेवल्यानंतर स्मॉल कॉइन ठेवल्यानंतर त्याने तोंडावर ठेवला. काय केला? तोंडावर ठेवला. आणि त्याच वेळेस काय केलं? द ओल्ड मॅन स्टूड अप, खाली बसला, आणि सम ऑइल इन हिज लॅडल अँड बिगॅन टू पॉर ऑइल इन टू द गॉड फ्रॉम अ हाईट. The oil went straight into the gourd through the hole in the coin. When the old man had finished filling up the gourd, he lifted up the coin. Not a trace of oil could be seen on it. त्या ठिकाणी गोड ठेवला त्याने, त्या ठिकाणी एक काय केला? कॉईन ठेवला. काय ठेवला? कॉईन ठेवला. आणि कॉईन ठेवल्यानंतर त्या म्हणजे गोडमध्ये काय केलं? ऑइल टाकण्याचा प्रयत्न केला त्या भोपळ्यामध्ये, म्हणजे भोपळ्यामध्ये टाकलं. आणि भोपळ्यामध्ये टाकल्यानंतर ते ऑइल कॉईन धरल्यानंतर त्या गोडमध्ये धरला. आणि ते ऑइल म्हणजे बघा त्या होलच्या जवळ का ठेवला? कॉईन ठेवला. टूक सम ऑफ ऑइल इन हिज लॅडल अँड बिगॅन टू पॉर ऑइल इन टू द गॉड फ्रॉम अ हाईट. त्या हाईटने वरून काय केलं? म्हणजे जो कॉईन लावला होता तो कॉईन बाजूला काढला आणि वरून काय केलं बघा, तेल टाकलं आणि बरोबर तेल आतमध्ये पूर्ण गोड भरला, भोपळा भरला. पण ही प्रॅक्टिस होती बघा, लक्षात घ्या. चहावाला जो स्पीडमध्ये हात वर करतो, लक्षात आलं तुमच्या? आपल्याला जमेल का ते? काय त्याची प्रॅक्टिस आहे. काय? प्रॅक्टिस. त्याचप्रमाणे ह्या जो ऑइल सेलर आहे त्यानं काय केलं? वरून काय टाकलं? त्या भोपळ्यामध्ये एक छोट्याशा कॉईन इतक्या होल होल होता. किती इतका होता? कॉईन सारखा, म्हणजे एका पैशाच्या होल म्हणजे छिद्र, WHOLE, त्या होल म्हणजे छिद्र. त्या छिद्रामध्ये नाही, HOLE, होल म्हणजे छिद्र. त्या छिद्रामध्ये काय केलं त्यांनी? त्या ठिकाणी ऑइल टाकलं. काय टाकलं? ऑइल टाकलं आणि वरून टाकलं आणि बरोबर ते भरलं. द पीपल वॉचिंग इट वेअर स्पेशलिस्ट विथ वंडर, बट द ओल्ड मॅन ओनली स्माइल. ॲज आय सेड, देर इज नथिंग स्पेशल अबाउट इट, इट्स ओनली मॅटर ऑफ प्रॅक्टिस. यू सी. आणि हेच जर तुम्हाला जर दिलं म्हणला तो ओल्ड मॅन की या होलमधून टाकायला, तुम्हाला काय? होलमधून टाकायला जर तुम्हाला दिलं तर तुम्ही सगळं भोपळ्यावर तेल करताल, खाली सांडवताल, परंतु मी कुठलंही सांडलं नाही, बरोबरच ते टाकलं. याच्यासाठी काय लागले? म्हणजे प्रॅक्टिस. चेन ऐवजी लॉस्ट ऑल हिज अँगर and once he just gave a short laugh and said, "You have taught me something important today." After that, Chen Yaoji never showed off her or boasted about his skill as an archer. आणि ज्यावेळेस चेन यावजीने बघितलं त्याचा राग कमी झाला आणि त्याने त्या ठिकाणी त्या म्हाताऱ्या माणसाची, त्या ऑइल सेलरची पाठ थोपटली आणि म्हणला, इम्पॉर्टंट डे आहे माझ्यासाठी, कारण की आज माझा इगो खलास झाला. तेव्हापासून चेन यावजीने कधीच गप्पाही मारल्या नाही, बोस्टेड आणि स्किलची त्यांनी आर्चरी दाखवली नाही. आणि त्यांनी काय केलं बघा, म्हणजे या ठिकाणी अतिशहाणपणा काय करतो? माणसाला नडतो. त्याप्रमाणेच या ठिकाणी एका ऑइल सेलरने दाखवून दिलं की इट्स जस्ट ओनली, काय सांगितलं त्यांनी? इट्स ओनली अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. हे सर्व कशाने आहे? प्रॅक्टिसने आहे. का? की जर तू बाण मारतो ही तुझी प्रॅक्टिस आहे. मी सुद्धा काय करतो? एका भोपळ्यामध्ये डायरेक्ट वरून तेल टाकतो, ऑइल टाकतो. हेच तेल तू टाकून बघ, तुला टाकणार नाही. आणि जर टाकता आलं तर सर्व खाली पडेल. मानूरकर महाराज इंग्लिश स्कूल मार्फत आपण ईच अँड एव्हरी डे हा व्हिडिओ अपलोड करतो. पाठीमागे या चॅप्टरचा मी व्हिडिओ अपलोड केला होता, याला पार्ट 2 मी नाव देणार. सर्वांनी हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी बघायचा आहे, बघून क्वेश्चन आन्सर राईट करायची आहे. आणि या ठिकाणी आपण बघितलं आहे की क्वेश्चन 1, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. त्याच्या अगोदर काय करायचं आहे बघा, आर्चर समन हू शूट्स ॲरोज फ्रॉम अ अबाव.
नंतर feats, achievements, the require a lot of skill, strength, etc. Precisely, exactly, gods, containers made from dried large food with a hard skin, uttered, said, speechless, unable to speak. हे राईट करायचे. काय करायचे? राईट करायचं. द थिंग्स टू डू. क्वेश्चन 1, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. हू वाज चेन ऐवजी, चेन ऐवजीचं आन्सर आहे. चेन ऐवजी वाज काय होता? आर्चर. व्हॉट डीड ही लाईक, त्याला काय आवडायचं? ॲडमायरिंग द क्राऊड्स, आणि त्या ठिकाणी त्याचं स्किलफुल आर्चरिंग दाखवायला. नंतर व्हॉट डीड द ओल्ड मॅन से, काय म्हणला? इट्स जस्ट ओनली मॅटर ऑफ प्रॅक्टिस, एवढंच म्हणला. आणि व्हॉट कुड द ओल्ड मॅन डू, काय करतो तो मॅन त्या ठिकाणी जे करतो ते त्या ठिकाणी दाखवायचं. डिस्क्राईब इट इन वन सेंटेन्स. आणि व्हॉट डीड चेन ऐवजी टेल द ओल्ड मॅन ॲट, शेवटी काय म्हणला? शेवटी एकच म्हणला की यू हॅव टॉट मी समथिंग, तुम्हाला शिकवलं इम्पॉर्टंट टुडे, समथिंग इम्पॉर्टंट. आणि या ठिकाणी म्हणला यूज द फॉलोइंग इन युअर वन सेंटेन्स. शो ऑफ, अनॉइड, डाऊट, इफ यू अलाउ, नॉट ट्रेस, बोस्टेड. आणि 3 नंबरचा, इफ यू वेअर टू मास्टर वन स्किल, व्हॉट वूड यू लाईक टू लर्न, हाऊ विल यू लर्न इट, तुम्ही कुठलंही स्किल कशा प्रकारे शिकाला, तुम्ही सायकल कशी चालवायला शिकलात, तुम्ही वाचायचं लिहायचं कसं शिकला, त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी राईट करायचं आहे. मग आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, या ठिकाणी क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3 तुमच्या राईट करायचं आहे. मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करायचं आहे. आणि या ठिकाणी जो माझा व्हिडिओ आवडला तर लाईक्स करा, शेअर करा, राहिलेल्या स्टुडंट पॅरेंट्सनी सबस्क्राईब करा. सर्वांनी कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे वाढलेल्या परिस्थितीला सामोरे जा. त्या ठिकाणी सामोरे जायचं म्हणजे बाहेर जायचं नाही, घरीच राहायचं आहे. स्टे होम, स्टे सेफ. थँक्स.